विद्यार्थी मित्रांनो, आनुवंशिकता व परिवर्तन या पाठामध्ये मागील तासामध्ये आपण गुणसूत्रे म्हणजे काय आणि गुणसूत्राची रचना कशी असते हे पाहिले होते। आज आपण याच गुणसूत्रांचे प्रकार कसे असतात, किती आहेत याविषयी अधिक माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, गुणसूत्र जी आपल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये असतात ही गुणसूत्रे पाहिली तर आनुवंशिकतेचे प्रतीक आहेत हे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ही गुणसूत्र जी असतात ती आईकडून आणि वडिलांकडून अपत्यामध्ये आलेली असतात, म्हणजे संक्रमित झालेली असतात। ही गुणसूत्र जी आहेत तेच काय करतात, प्रत्येक पिढ्यागणिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक गुणधर्म काय करत असतात, आईमध्ये असलेले गुणधर्म आणि वडिलांमध्ये असलेले गुणधर्म हे आपल्या अपत्यामध्ये संक्रमित करीत असतात। याच गुणसूत्रांचे त्याच्या रचनेमध्ये असणारा जो गुणसूत्र बिंदू जो आहे त्या गुणसूत्र बिंदूच्या ठिकाणावरून त्याचे या गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात। हे 4 प्रकार जे आहेत ते प्रकार मुलांनो पेशी विभाजनाच्या वेळी आपल्याला स्पष्टपणे दिसत असतात। म्हणजे जेव्हा जेव्हा पेशी विभाजन होत असतं तेव्हा तेव्हा हे गुणसूत्राचं विभाजन आपल्याला स्पष्टपणे दिसत असतं। मग आज आपण या गुणसूत्रांचं जे प्रकार आहेत ते प्रकार गुणसूत्र बिंदूनुसार पाहणार आहोत। यामध्ये गुणसूत्राचे प्रकार जे आहेत ते एकूण 4 प्रकार आहेत। त्या 4 प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे मुलांनो मध्यकेंद्री। मी इथं बोर्डवरती आकृत्या काढलेल्या आहेत, त्या आकृत्यांमध्ये तुम्ही बघितला मुलांनो तर एकूण 4 प्रकार आहेत। पहिला आहे मध्यकेंद्री। मध्यकेंद्री ह्या शब्दाचाच अर्थ आहे मुलांनो मध्य म्हणजे मध्ये, आणि म्हणजे हा गुणसूत्र बिंदू कुठे आहे, बरोबर मध्ये आहे। म्हणजे गुणसूत्राच्या ह्या 2 भुजा आहेत आणि ह्या 2 भुजांच्या बरोबर मध्ये हा गुणसूत्र बिंदू आहे आणि बरोबर तो मध्ये आल्यामुळे काय झालं सांगा, याचे समान 2 तुकडे झाले की नाही बघा। म्हणजे गुणसूत्र भुजा ज्या इथं तुम्हाला दिसतायत त्या दोन्ही समान आकाराच्या आहेत, होय की नाही। मग समान आकाराच्या आहेत म्हणजेच हा बरोबर केंद्रस्थानी आल्यामुळं बरोबर सेंटरला आल्यामुळं ह्याचे 2 समान भाग झाले आणि म्हणून याचा आकार आता तुम्हाला कसा दिसतोय, व्ही आकार दिसतोय की नाही। इंग्रजीतला व्ही आकार, व्ही शेप्ड या पद्धतीनं हा केंद्र म्हणजे हा गुणसूत्र दिसतोय। इथं बरोबर गुणसूत्र बिंदू जो आहे तो केंद्रस्थानी आहे, मध्याच्या ठिकाणी आहे आणि म्हणून याच्यामुळे ह्या दोन्ही गुणसूत्र भुजा ज्या आहेत त्या समान आकाराच्या झाल्या, समान लांबीच्या झाल्या आणि म्हणून हा पहिला प्रकार जो आहे याला म्हटलं जातं मध्य केंद्री गुणसूत्र। लक्षात येते तुम्हाला, मध्य केंद्री गुणसूत्र का सांगा, कारण याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू कुठे आला, बरोबर मध्ये आला ना, आणि म्हणून याचे 2 समान भाग झाले। 2 समान भाग म्हणजे 2 गुणसूत्र भुजा ज्या आहेत ते समान आकाराच्या झाल्या, म्हणून याला गुणसूत्र भुजा समान आकाराचे झाले। हा व्ही आकाराचं दिसतंय तुम्हाला आणि त्यामुळे याला म्हणायचे मध्य केंद्री गुणसूत्र। यानंतर आहे 2 नंबरचं जे काय प्रकार आहे तो उपमध्य केंद्री। यामध्ये काय झालं बघा मुलांनो, लक्ष इकडे द्या। यामध्ये काय झालं, हे जे गुणसूत्र बिंदू आहे हे हळूहळू सरकत काय झालं, एका कडेला गेलं की नाही बघा। त्यामुळे काय झालं, हा गुणसूत्र बिंदू जो आहे खाली सरकत आला आणि तो इकडे आला। याचा परिणाम काय झाला, एक भुजा ही छोटी झाली आणि एक भुजा ही मोठी झाली ना, होय ना। मग याचा अर्थ काय झाला बघा, ह्या दोन्ही गुणसूत्र भुजा ज्या आहेत त्या समान आकाराच्या झाल्या काय, एक एकदम मोठी झाली, एक काय झाली त्याच्यापेक्षा लहान झाली ना। आणि त्यामुळं ह्या गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास
मध्याच्या म्हणजे इथं मध्य होता पण त्याच्या जवळपास आहे म्हणजे तो खाली सरकलाय व हे एल आकाराचे आहे. इंग्रजीतला एल आकार झाला ना म्हणजे या इंग्रजीत जसं एल आपण अक्षर काढतो त्या अक्षराच्या आकारासारखं इथं गुणसूत्र तयार झालं म्हणून याला गुणसूत्र भुजा. ह्याच्यामध्ये एक मोठी आहे आणि ती दुसरी आहे ती एकदम छोटी आहे आणि म्हणून याला एल सारखा आकार तयार झाला आणि म्हणून याला म्हणायचं आहे उपमध्य केंद्री. उपमध्य काय आकार मध्यापेक्षा थोडासा खाली सरकला म्हणून त्याचे दोन असमान तुकडे झाले ना असमान भाग तयार झाले म्हणून याला काय म्हणायचंय उपमध्य केंद्री. हा गुणसूत्र बिंदूच्या स्थानानुसार तयार झालेला दुसरा प्रकार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रकार जो आहे इथं आकृती मी काढलेली आहे त्या तिसऱ्या प्रकारामध्ये बघा हा गुणसूत्र बिंदू आणखी थोडा पुढे सरकला. काय झाला तो उपमध्याच्या ठिकाणी होता तो तिथून थोडस अजून पुढे सरकला. आता तो थोडस पुढे सरकलाय यामध्ये सुद्धा बघितला मुलांनो तर एक भुजा एकदम मोठी तयार झाली की नाही बघा. आता या रचनेत बघा तुम्हाला काय दिसतंय तर इथं हा गुणसूत्र बिंदू आहे गुणसूत्र बिंदू आणि हा गुणसूत्र बिंदू हा एकाच बाजूला जास्त सरकला त्यामुळे इथं एक भुजा ही एकदम छोटी झाली आणि एक भुजा एकदम मोठी झाली की नाही. म्हणजे इथं देखील जर बघितला मुलांनो तर असमान भुजा तयार झाल्या. असमान भुजा एक भुजा एकदम मोठी आणि एक त्याच्यापेक्षा तुलनेनं एकदम छोटी आणि म्हणून या अग्र केंद्री अग्र या शब्दाचा अर्थ आहे मुलांना अग्र म्हणजे एका कडेला म्हणजे एकदम एका कडेलाच तो मध्य गुणसूत्र बिंदू गेला. आता याच्यामध्ये अग्र सूत्रबिंदू टोकाजवळ असतो व जे इंग्रजीतल्या जे अक्षरासारखे दिसतात ही गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते. त्याच्यामध्ये एक गुणसूत्र भुजा एकदम मोठी तयार झाली आणि दुसरी आहे ती एकदम छोटी तयार झाली ना आणि त्यामुळे इथे इंग्रजीतला जे आकार दिसतोय काय बघा मुलांनो जे आकार म्हणजे इंग्रजीतला जे मुळाक्षरासारखं ही रचना दिसते. जे म्हणजे काय हिता त्याचा हा केंद्रबिंदू आलाय आणि त्यामुळे एक भुजा एकदम छोटी तयार झाली आणि एक भुजा एकदम मोठी तयार झाली आणि म्हणून त्या असमान गुणसूत्र भुजा तयार झाल्या. याला म्हणायचं आहे अग्र केंद्री गुणसूत्र. यानंतर पुढचा प्रकार आहे अंत्यकेंद्री. अंत्यकेंद्री गुणसूत्र. यामध्ये काय होतं बघा अंत्यकेंद्रीमध्ये या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू एका टोकाला बरोबर मुलांना आता हा सरकत गुणसूत्र बिंदू ह्या टोकाला आला म्हणजे बरोबर बघा हे एका टोकालाच गेले पूर्ण एका कडेला आणि त्यामुळे संपूर्ण एकच गुणसूत्र भुजा तयार झाली काय नाही बघा बरोबर ना. पहिल्यांदा ते सेंटरला होतं इथं मग ते मध्यावरती त्याच्यापेक्षा नंतर थोडस सरकलं त्याच्यानंतर आणखी थोडस सरकलं आणि आता पूर्ण इथं कडेला आलं. मग याचा अर्थ काय मुलांनो एकदम ते काय झालं आता कडेला सरकलंय म्हणजे तिथे एकच आता भुजा तयार झाली आणि याचा आकार कसा दिसतोय सांगा तुम्हाला आय सारखा दिसतोय. इंग्रजीतलं जे मुळाक्षर आहे स्मॉल आय ह्या स्मॉल आय सारखी याची रचना तयार झाली आता आणि म्हणून ह्या प्रकाराला म्हणायचं अंत्यकेंद्री. अंत्य म्हणजे शेवट जिथं गुणसूत्र बिंदू एकदम कडेला गेलाय म्हणून याचं काय झालेलं आहे एकच भुजा तयार झाली आणि म्हणून याला म्हणायचं आहे अंत्यकेंद्री. म्हणजे याच्यामध्ये या गुणसूत्रामध्ये गुणसूत्र बिंदू एका टोकाला जातो व हे आय या इंग्रजी मुळाक्षराप्रमाणे दिसतं. या एकाच गुणसूत्र ह्याच्यामध्ये एकच गुणसूत्र भुजा असते. हे बघा ही एकच गुणसूत्र भुजा दिसायला लागली आणि म्हणून याला अंत्यकेंद्री गुणसूत्र असे म्हणतात. मुलांनो ही सगळे हे चारही गुणसूत्र जे आहेत त्या ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला सामान्यतः काय कायिक पेशीमध्ये दिसतात. कुठे दिसतात ह्या कायिक पेशीमध्ये. कायिक
पेशी म्हणजे काय? कायिक पेशी म्हणजे मुलांनो शरीरामध्ये असंख्यात ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्ये शरीरातल्या लैंगिक पेशी सोडल्या म्हणजेच स्पर्म आणि ओव्हा आपण म्हणतो, म्हणजेच त्याला आपण स्पर्मला आपण काय म्हणतो शुक्रतंतू शुक्राणू आणि ओव्हा जे असतात बीजांड त्यांना सोडून संपूर्ण शरीरातल्या बाकीच्या सगळ्या ज्या पेशी आहेत त्या कायिक पेशी. या कायिक पेशीमध्ये या गुणसूत्राच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार व रचनेने सारखी असतात म्हणून त्यांना समजातीय गुणसूत्रे असं पण म्हणतात. तर आकार व रचनेसारखी नसल्यास म्हणजे त्यांची रचना जर वेगवेगळी असल्यास त्यांना विजातीय गुणसूत्रे असे देखील म्हणतात. मुलांनो लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोडीपेक्षा वेगळी असते. या जोडींना लिंग गुणसूत्रे असे म्हणतात व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे असे म्हणतात. मी आता काय सांगायला लागले बघा मुलांनो, मानवी शरीरामध्ये एकूण प्रत्येक पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. किती? आता 46 गुणसूत्र असतात. 46 पैकी सगळ्यांनी लक्ष आहे सगळ्यांचं, 46 पैकी म्हणजे 23 जोड्या झाल्या मुलांनो, 23 जोड्या झाल्या गुणसूत्राच्या, बरोबर आहे ना. 46 एकूण गुणसूत्र असतात प्रत्येक पेशीमध्ये म्हणजे 23 जोड्या झाल्या. त्या 23 जोड्यापैकी 22 जोड्या म्हणजे 22 दोन्ही 44, प्रत्येक पेशीमध्ये 22 जोड्या ज्या असतात त्या काय असतात शरीराचे इतर गुणधर्म दाखवत असतात. म्हणजे तुमचा रंग कसा आहे, तुमची उंची कशी आहे, तुमचा केसांची लांबी किती आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचा बुद्ध्यांक कसा आहे, म्हणजे तुमच्या शरीरातले इतर सगळे गुणधर्म जे आहेत ते सगळे गुणधर्म हे 22 जोड्या दाखवत असतात. कळालं काही नाही. आणि एकच जोडी मुलांनो 23वी एकच जोडी जी असते ती लिंग गुणसूत्राची असते. कशाची असते? लिंग गुणसूत्राची जोडी असते. आता हे लिंग गुणसूत्र मग कोणते असतात? तर स्त्री असेल म्हणजे मुलगी असेल तर तिच्याकडे XX क्रोमोझोम असतात म्हणजे XX गुणसूत्र असतात, बरोबर आहे ना. आणि जर मुलगा असेल म्हणजे पुरुषांच्या मध्ये हे X आणि Y गुणसूत्र असतात. कळालं काही नाही? लक्षात आलं काही नाही मुलांनो? मुलगी असेल तर XX क्रोमोझोम असतात म्हणजे XX गुणसूत्र असतात. म्हणजे हे समजातीय सजातीय गुणसूत्र झाले. आणि मुलगा असेल तर त्याच्यामध्ये काय असतात पुरुषांमध्ये X आणि दुसरा क्रोमोझोम असतो, दुसरं गुणसूत्र असतं ते Y. म्हणजे हा बदल असतो. पण 22 जोड्या ज्या असतात त्या 22 जोड्यांमध्ये मी आता सांगितलं आपल्या संपूर्ण शरीरातले इतर सगळे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म ह्या 22 जोड्या दाखवत असतात. मग ह्या 22 जोड्यांमध्ये देखील मुलांनो 22 जोड्यांपैकी तुमच्या शरीरातले लिंग सोडून बाकीचे संपूर्ण गुणधर्म जे आहेत म्हणजे तुमच्या आता जसं सांगितलं मी केसांचा रंग, डोळ्याचा रंग, केसांची लांबी, तुमच्या शरीराची उंची, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रवीण आहात, पारंगत आहात, तुम्हाला मग हे सगळे गुणधर्म आईकडून आणि वडिलांकडून निम्मे गुणधर्म तुमच्या शरीरामध्ये आलेले असतात. आणि म्हणून इथं सांगितलंय की 22 जोड्या ह्या संपूर्ण शरीरातील इतर गुणधर्म दाखवतात आणि एकच जोडी हे लिंग दाखवत असतं. म्हणजे तुम्ही स्त्री असाल तर XX गुणसूत्र असतात आणि पुरुष म्हणजे मुलगा असेल तर X आणि Y गुणसूत्र त्यांच्या शरीरामध्ये असतात. असे मुलांनो 23 जोड्या गुणसूत्राच्या म्हणजे एकूण 46 गुणसूत्र हे प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीमध्ये एवढी गुणसूत्र ही असतातच. कळालं काही नाही? आता यानंतर मग सजातीय गुणसूत्र कळाले तुम्हाला. हे दोन्ही सारखं आहे म्हणून हे सजातीय आणि हे वेगवेगळं आहे म्हणून हे विजातीय गुणसूत्र. आणि म्हणून त्या विजातीय गुणसूत्रांना आपण हेटेरोलोगस
क्रोमोझोम असं म्हणतो आणि सजातीय गुणसूत्रांना होमोलोगस, होमो म्हणजे सेम, होमोलोगस गुणसूत्र असे म्हणतात. आता आपण याच्यानंतर डीएनए ची रचना कशी असते, हा डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्याची रचना आपल्या शरीरामध्ये कशी आहे ते आपण यानंतर आपण डीएनए ची रचना कशी असते याविषयी अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी इथं बोर्डवरती डीएनए ची रचना आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये तुम्ही पाहत असाल हे गुणसूत्र जे असतात ती मुख्यतः डीएनए नी बनलेली असतात. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करत असताना, श्वेत म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे त्याला आपण WBCs म्हणतो, यांचा अभ्यास करत असताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर याने या आम्लाचा शोध लावला. डीएनए या शब्दाचाच अर्थ आहे मुलांनो डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, म्हणजे हे एक न्यूक्लिक आम्ल आहे. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजेच हे एक प्रकारचं न्यूक्लिक आम्ल आहे आणि याचा शोध मिशर यांनी लावलेला आहे. हे आम्ल पहिल्यांदा केंद्रकात सापडले म्हणून याला केंद्रकाम्ल असं पण म्हणतात. म्हणजे केंद्रकामध्ये सापडलं आणि म्हणून याला केंद्रकाम्ल, म्हणजे हा जोड शब्द तयार झाला. केंद्रक आणि आम्ल म्हणजे केंद्रकाम्ल, म्हणजे पेशीच्या केंद्रकाच्या आत हा डीएनएचा म्हणजे रेणू सापडतो आणि म्हणून याला केंद्रकाम्ल असं पण म्हटलं जातं. ते पेशीच्या इतर भागातही आढळते. डीएनएचे रेणू विषाणू, जीवाणूंपासून माणसापर्यंत बहुतेक सर्व सजीवात आढळतात. म्हणजे सगळ्या सजीवांमध्ये हा डीएनएचा रेणू आढळतो. हे रेणू पेशींचे कार्य, वाढ व विभाजन नियंत्रित करतात आणि म्हणून त्यांना प्रधान रेणू, शब्द काय बघा मुलांनो, यांना काय म्हणतात, प्रधान रेणू असे म्हणतात. प्रधान म्हणजे मुख्य असा, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मास्टर मोलेक्युल, प्रधान रेणू असे म्हणतात. डीएनए रेणूची रचना सर्व सजीवात सारखी असते. ह्या डीएनए ची रचना सगळ्या सजीवांमध्ये सारखी असते. इसवी सन 1953 साली ह्याच डीएनएचं जे काय हे आता समोर दिसतंय, ही रचना जी आहे ती वॅटसन व क्रिक या शास्त्रज्ञांनी काय केलेले आहे, तयार केलेली आहे. आणि इथं काय दाखवतंय तुम्हाला, इथं न्यूक्लियोटाइडचे दोन काय आहेत, हे न्यूक्लियोटाइडचे जे दोन रचना दिसते तुम्हाला, ही न्यूक्लियोटाइडचे दोन समांतर धागे एकमेकांच्या भोवती लपटलेले असतात. एकमेकांना प्रत्येक ठिकाणी वक्राकार झालेले आहेत की नाही बघा. हा पण न्यूक्लियोटाइडच आहे मुलांनो, एक धागा, आणि हा दुसरा न्यूक्लियोटाइडचा दुसरा धागा, हे प्रत्येक ठिकाणी एकमेकांना ते वळलेले आहेत. त्याला म्हणजे वळलेले आहेत म्हणजे हे धागे एकमेकांना काय झालेले असतात, एकमेकांभोवती लपेटलेले असतात. आणि म्हणून याला काय म्हटलंय बघा मुलांनो, आकार कसा दिसतोय याचा, सर्पिल आकार दिसतोय ना, सर्पिल आकार सापासारखा. आणि म्हणून ह्याला दोन धागे आहेत इथं न्यूक्लियोटाइड्सचे आणि ते एकमेकांना असे ट्विस्ट झालेले आहेत आणि म्हणून याला द्विसर्पिलाकार असे पण म्हणतात. काय म्हणतात, द्विसर्पिलाकार रेणू असं पण म्हणतात. ह्या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. आता हा जो डीएनएची जी रचना आहे, हा प्रत्येक डीएनएचा हा जो प्रत्येक धागा आहे मुलांना, आता तुम्हाला इथे एक धागा दिसायला लागला, पिवळा धागा दिसतोय ना, आणि दुसरा धागा येतो निळ्या रंगाने मी दाखवलेला आहे. हा धागा जो आहे यांना म्हणायचं आहे न्यूक्लियोटाइड्स. काय म्हणायचं आहे ना, न्यूक्लियोटाइड्स. म्हणजे हा जो धागा आहे याला तुम्ही न्यूक्लियोटाइड म्हणायचं. आता दोन आहेत म्हणून ह्यांना न्यूक्लियोटाइड्स म्हणजे अनेक वचनी शब्द वापरला जातो. हा नायट्रोजन युक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन या चार प्रकारच्या ह्याच्या
नायट्रोजन युक्त पदार्थ असतात। सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, इथं तुम्हाला दिसायला लागलंय CGAT परत CG, हे काय आहे तर हा जो डीएनए चे जे दोन धागे आहेत त्या दोन धाग्यांमध्ये जोडणारा जो आहे तो नायट्रोजन युक्त पदार्थ आहे आणि ते एक प्रकार आहे, त्याला काय म्हणतात बघा, हे नायट्रोजन युक्त पदार्थांची प्रत्येक ठिकाणी मुलांना काय तयार झाली आहे, जोडी तयार झाली की नाही बघा। नेहमी या जोडीत तुम्हाला काय दिसतंय बघा मुलांनो, ॲडेनिन जो असतो ॲडेनिन तो नेहमी थायमिनशी त्याची जोडी आहे काय बघा, थायमिन ॲडेनिन, ॲडेनिन थायमिन आहे की नाही, प्रत्येक ठिकाणी ॲडेनिन हा नेहमी थायमिनशी जोडी तयार करतो आणि ग्वानिन म्हणजे जी हा नेहमी सायटोसिनशी जोडी तयार करतो, बरोबर आहे की नाही बघा। हा सी म्हणजे सायटोसिन आणि जी म्हणजे ग्वानिन, कळलं काय नाही। असे चार प्रकारच्या याच्यामध्ये नायट्रोजन युक्त असे काय आहेत पदार्थ आहेत। मग ह्या पदार्थांना ॲडेनिन व ग्वानिन जे आहेत मुलांना, ॲडेनिन व ग्वानिन यांना प्युरिन म्हणायचं, प्युरिन्स म्हणजे ॲडेनिन व ग्वानिनला प्युरिन्स म्हणतात आणि सायटोसिन व थायमिनला यांना प्युरिन्स म्हणतो आपण आणि सायटोसिन व ग्वानिन जे आहेत, सायटोसिन व ग्वानिन यांना आपण काय म्हणतो, सॉरी सायटोसिन व थायमिन, ॲडेनिन व ग्वानिन, ॲडेनिन व ग्वानिन, हा आता ह्यातले ॲडेनिन आणि ग्वानिन जे आहे, सॉरी ॲडेनिन व ग्वानिन यांना प्युरिन म्हणायचं आणि सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स असं म्हणतात, यांना काय म्हणायचं, पिरिमिडिन्स, पिरिमिडिन्स असे म्हणतात। न्यूक्लियोटाइड्सच्या रचनेत आता जर इथं बघितलं मुलांनो, हे दोन्ही न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना जे काय झालेले आहेत ह्या रचनेत जर बघितला तर न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो। नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे यात न्यूक्लियोटाइड सुद्धा चार प्रकारचे असतात। डीएनए लक्ष द्या, डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते, तर साखळीसारखी दिसायला की नाही न्यूक्लियोटाइड्स, आणि म्हणून या डीएनएचे जे दोन धागे आहेत ते शिडीच्या नमुन्यातील दोन खांब असल्यासारखे, प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फोरिक आम्ल, मुलांना हे दोन्ही इथं फॉस्फोरिक आम्लाच्या सहाय्याने जोडलेले असतात, कळलं का। आणि हे फॉस्फोरिक आम्लाच्या सहाय्याने जोडलेले असतात। या शिडीची प्रत्येक पायरी, आता हे तुम्हाला दिसतंय की प्रत्येक पायरी जी आहे ती हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी असते। ॲडेनिन व थायमिन बरोबर व ग्वानिन व सायटोसिन बरोबरची जोडी असते। जोडी मात्र कशी असते बघा, ॲडेनिनची कुणाशी असते, थायमिनशी असते, म्हणजे मगाशी मी दाखवलं होतं बघा, ॲडेनिनची जोडी नेहमी थायमिनशी असते आणि सायटोसिनची जोडी नेहमी ग्वानिनशी असते। आणि या पद्धतीनं ही डीएनएची रचना आज आपण इथं शिकलेलो आहोत। पुढील तासामध्ये आपण जनुकाविषयी अधिक माहिती घेऊया।